तर लाडक्या भावांनी बहिणींना पैसे देऊन मतं विकत घेतली अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय। बोगस बहिणींना पैसे देणं हा मतचोरीचाच प्रकार आहे असा आरोपही राऊतांनी केलाय। आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून यांनी मतं विकत घेतली। त्याला हा सुद्धा गुन्हा मतचोरीमध्येच जातो। हा जो गुन्हा आहे लाडक्या बहिणींना बोगस लाडक्या भावांना लाडक्या आजोबांना बहिणींचे पैसे देऊन जी मतं विकत घेतली हा गुन्हा सुद्धा मतचोरीमध्येच मोडला जातो। मिस्टर फडणवीस, मिस्टर मिंदे आणि मिस्टर अजित पवार या लाडक्या बहिणींमध्ये बोगस लोक घालण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून केलंय। संजय राऊत यांनी बोगस पद्धतीने फॉर्म भरून दिले। राष्ट्रवादी शरद पवार गटानं बोगस पद्धतीने फॉर्म भरून गेले। काँग्रेसने आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस पद्धतीने फॉर्म भरून दिले। संजय राऊत यांच्या सांगण्यावरून मुंबईच्या शाखांमधून बोगस पद्धतीने लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून दिले आणि त्याचा पर्दाफाश करण्याचं काम, त्याची चाळणी करून त्यांना बाजूला करण्याचं काम सरकार करतंय। तर संजय राऊत यांचं पोट दुखतंय। अहो, तुम्ही लाडक्या बहिणीच्या नावाने जी घुसखोरी केली, तुम्ही शाखेतून जे फॉर्म भरले ते फॉर्म आता बाजूला करण्याचं काम आम्ही करतोय।